तर मित्रांनो आता आम्ही कंडोलियम बीच पाशी आलेलो आहोत. हे पाहतो हे रात्री आपण इथे येऊ शकतो. रश्मी रात्री इथे येऊ शकतो आपण. क्यों भैया रात को यहाँ पे लाइट है. मच्छीचे दात आहे ना वहाँ. नाही ना. काय आहे हे. जबडा आहे ना तो. हे काय आहे. इथे ह्याच गोष्टी भेटणार आहे तुले. काय शोधून राहिली तू. ते सांगितलं तुले मग की स्टारफिश नाही. स्टारफिश नाही. चारच आहे. मच्छी काय अशी असते काय. मच्छी असते असे तोंड जबड असं असते काय. मग काय तर पाय ना. मित्रांनो हे सांगा बरं हे नेमकं काय आहे ते. हे कमेंट मध्ये सांगावं मित्रांनो. सांगा आम्ही घेऊन तर चालतो. तर मित्रांनो आता आम्ही आलो बागा तर मित्रांनो आम्ही आता बागा रे. तर मित्रांनो आम्ही आता आलो बागा बीचवर आणि इथे पूर्ण कपड्याचं पूर्ण सेल लागलेलं आहे इथं. आणि गावनवाली बाई काहीतरी घेतो पण ते पाहत आहे. चला शॉपिंग वापरून बघा. आणि हे पण वापरून कुठलं ते मगाशी दाखवलं बघा ब्लॅकवालं ते आकसते कापड. हे आकसणार नाही. आता मी इथून शॉपिंग केलेली आहे. इथून टी शर्ट पण घेतलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्रातलेच माणसं आपले लाडके भाऊ भेटलेले आहे. क्या नाम है आपका. इलाही भैया. ये है लातूर के अपने महाराष्ट्र के है. और मेरे जो भी फैंस है जो भी कभी गोवा आएंगे तो ये एड्रेस बताइए आपकी शॉप. कलंगुट बीच गोवा. कलंगुट बीच. ओके गोवा कलंगुट बीच में इनकी शॉप है. और शॉप क्या नाम से आपकी. शॉप का नाम नहीं है. शॉप का नाम नहीं. देखो खाली इनका नाम ही काफ़ी है. ये सामने का मैं आपको पोर्शन बता देता हूँ. ये जो है ये है भैया का शॉप. तो चलो भैया. तर मित्रांनो आता गोव्याचं वातावरण एक थोडंसं ढगाळ बनलेलं आहे. आणि ह्या ढगाळ वातावरणामध्ये बायकोले सुचली शॉपिंग. कुठं पाहून राहिली कुठं पाहते कुठं चालते हे बायको. तर माझ्या मागे मागं तू आता असिस्टंट मॅनेजर मला बनवूनच ठेवलेलं आहे तसं. त्याबद्दल काही डाऊट नाही आहे. लेकरांसाठी काही घ्यायला लागेल. लेकरांसाठी काय घ्यायचं आहे ते उद्याला घेऊ. उद्या वेळ नाही ना. मग उद्या वेळ आहे आपल्याला. तर पाहू आता हिला काय आवडतं ते. ठीक आहे. तर चला आम्ही केली शॉपिंग. मी इथून घेतला छान ह्या कपड्यातला ड्रेस. हॅलो या बाईपासून घेतला. कोणता बीच आहे. कलंगुट बीच नाव घेताना प्रॉब्लेम चालला. तर छान ड्रेस इथून घेतला मी ह्याचा. आणि मस्त त्याची रील म्हणून. हाँ मेरी आईडी है यूट्यूब पे. बता मेरी रश्मि सोनोने MS27. तो आप डालोगे ना. हाँ मैं डालूंगी बिल्कुल डालूंगी. लिख के देती हूँ. यहाँ लिख दो. मैं कैपिटल में लिखती है. आप स्मॉल में डाला. दोनों मोबाइल पे डाल. हाँ रश्मि नहीं चालू है. ठीक है मैं देख लूँगा. सोनूने MH महाराष्ट्र 27. आणि यांच्याकडून छान ज्वेलरी घेतली आम्ही. मी ही ज्वेलरी घेतली आपली कवड्यांची आपलं काय शिंपल्यांची. आणि छान हे इयरिंग्स घेतले. कुठे गेले की हे असे इयरिंग्स घेतले. आता याच्यावर मी तर छान व्हिडिओ बनवण्यासाठीच घेतले आहे. ते बघू आता कुठपर्यंत सक्सेस होते आमचा व्हिडिओ. काय नाही. तर चला आपण निघू. आपला जेवायसाठी चलू ना. पण जेवण करून घेऊ. चला आता चालू झाला आहे पाऊस. पाहू शकता तुम्ही. आता इकडे आम्ही चाललो जेवायला. जय महाराष्ट्र दिसलं. चला आम्ही तर जय महाराष्ट्र या हॉटेलमध्ये आता जेवायला चाललो. सर फोन हे करून घ्या व्यवस्थित. फोन अशी आहे पाणी चाललं त्याच्यात. चला आम्ही आता आलो बागा बीचवर. बागा बीच में मेरे को तो सिर्फ क्या बोलते मार्केट ही दिखता. अच्छा बागा आणि कलंगटा काय होतं ते नाव घेताना प्रोनाउन्सिएशन करताना प्रॉब्लेम होतो. तर मित्रांनो आता आलो आम्ही बागा बीच. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे बागा बीच लयच फेमस आहे गोव्यामध्ये. आता इथंच आलेलं. इथं आता चला पाहू आता कसं आहे वातावरण. वा 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 मस्त आहे मस्त आहे. वा रे वा वा रे वा वा रे वा वा रे वा.
तर मित्रांनो आता आम्ही बागाबागून निघालेला बागाबागमधून. तर आता आम्ही इथे आलेलो इथं स्नो पार्क. चलो तिकीट का. चला आम्ही आलो स्नो पार्कमध्ये. इथे होते 500 रुपये तिकीट आणि मग 2 तिकिटा काढल्या आणि आम्ही आतमध्ये गेलो. वेलकम लिहिलं होतं. आणि इथे कसं झालं की मी 2-3 ड्रेस चेंज केले आणि आता एक ड्रेस अजून चेंज करायचा, तो शॉर्ट ड्रेसच होता. आणि मला हे माहीत नव्हतं इथे स्नो पार्क आहे. पण आमचे जे गाडीवाले आहे बंटी भैया, त्यांनी आम्हाला इथे आणून सोडलं. आता यार म्हटलं आता लॉंग ड्रेस तर कोणताच नाही, शॉर्टच आहे. मग शॉर्ट ड्रेस मी चेंज केला. नंतर तिथे पण आम्हाला लोकांनी ओळखलं, तर तिथे पण फोटो वगैरे काढले आम्ही. आणि तिथे मग आम्हाला बघा अजून तिथे कॉस्ट्यूम दिले आम्हाला. आता तुम्ही कुठे राहता? अमरावतीला. महाराष्ट्र. आम्ही इथेच राहतो देवगडला. अच्छा, जवळ आहे. बेटा हाय हाय काय से हाय माऊ. आम्ही इजिप्तला असतो, इंडियात नसतो आम्ही. नाही का इजिप्तला एकदाच येते मी. हो का. आता गणपती वगैरे करूनच जाणार मी. अच्छा 8 दिवस झाली आले मी. हो ना. आता आलेलो आहो बागा बीच आणि हे सोमत आहे पायपो. तिथेही बागा एकच समोर त्यालाच नाव दिलं कॅलेंडर काहीच नाही, एकच आहे नाव, फक्त अलग अलग दिलेलं आहे. हा एकच फ्लोर तो आम्ही मगाशी होतो त्या तिकडे, तिथूनच चालत तिकडे आलो असतो. बागा इथे बागा वाटते, तिथे बागा वाटते. आता कॅलेंडर लिहिलं तिथं, तिथं बागाही लिहिलं. ते बघ मगाशी आपण त्या तिथं होतो. आलं का लक्षात तुला?
हां इथून ते दिसून राहिलं काय त्याचं तर असो तरी मजा आहे पाण्याचे उफान खूप आहे. हां आता इथं तुम्ही पाहू शकता त्या साईडला आहे. बापरे हे पहा लाटा पहा कशा मी म्हटलं की नाही तू काय म्हटलं मला सांग. खूप लाटा आहे ते पहा आता दूर ते दूर व्हामध्ये. हा चालू आहे धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू. तर मित्रांनो बिलकुल आमचे फॅमिली मेंबर म्हणजे अमरावतीतले विदर्भातले हां विदर्भातले पूर्ण आमचे भाऊबंधू भेटले खूप चांगलं वाटलं आणि काही वाटलं तर विदर्भातलं जे प्रेम आहे ते प्रेमच राहते पूर्ण अमरावती आता आणि पूर्ण अमरावती पोलीस. जय अंबादेवी. जय अंबादेवी क्या बात आहे. आणि आम्ही तर आम्हाला खूप मस्त वाटलं की आपल्या विदर्भातले माणसं भेटल्यानंतर एक वेगळीच मजा राहते आणि पूर्ण महाराष्ट्र पोलीस आपली अमरावतीची शान आणि बाण सगळे. हा ही पण आहे लहान काय म्हणते बाई आणि सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा हो हो चला या हा चला या सगळ्या ग्रुपमध्ये यस वन हुर्रे जय श्री महाकाल तर मित्रांनो आता आम्ही बागा बीच पण पाहिलेला आहे त्याच्या आसपासचे वातावरण पण खूप एन्जॉय केला आणि तुम्ही पाहिलेला अमरावतीतले आपले विदर्भातले पण बरेचसे लोक भेटले आम्हाला आणि खूप चांगलं वाटलं. आणि आता आम्ही निघालेलो आता बंटी भाऊ आमचे कुठं नेणार आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आता की खूप काही पाहिलेलं आता संध्याकाळचे काही प्लॅनिंग आहे आमचे तर ते पण ते आम्ही पाहणार आहोत कसं सेटअप करायचं आहे. तर आता आम्ही पहिले जातो रूमवर फ्रेश होतो त्यानंतर काही खाऊन पिऊन घेतो कारण की बायकोला लागली भूक इतक्या वेळ राहत नाही खूप थकली ते कपडे बदलू दिवसातून कमीत कमी 4-5 ड्रेस. तुम्ही लोक मला म्हणत होते लोणावळ्यात योको ड्रेस मग आता ड्रेस घेतले नव्हते बात तर सिरियस होती इला काही म्हणत नको अजून म्हणजे लय खतरनाक बाई आहे ना. अरे आता आपलं काम आहे नाही तिनं तुम्हाला माहीत नाही मित्रांनो तिची हिस्ट्री पूर्णपणे माहिती आहे. त्या बाईनं माहिती आहे का एका ड्रेसवर तिनं 1 वर्ष काढलेलं आहे. कोणी काढू शकते का नाही काढू शकत आणि मला असं वाटतं की तिनं तो आनंद घेतलाच पाहिजे. मी काही नाही म्हणत बाकीचे जे म्हणण्याची काही हिंमतच नाही आहे. काय म्हणतो बायको मी कोणाचं ऐकतही नाही ना तो तशीच आपल्या लोकांचं मत असते तशी तुला हटकर आहे माहीत नाही ऐकत तो लोकांचं काय ऐकतं ह्या गोष्टी मला लोक सांगू. तर चला मित्रांनो आता आम्ही जातो रूमवर गेल्यानंतर होतो फ्रेश नंतर मग बाकीचा विषय. तर मित्रांनो आता आम्ही झालेलो आहोत फ्रेश. तर बायकोचं म्हणणं असं आलेलं आहे की आपण 2-3 दिवस झाले 4 व्हीलरमध्ये फिरून मी झाले कंटाळले बा एखादी गाडी घ्या तुम्ही तिथं भाड्यानं भेटते आणि मस्त गाडीनं थोडंसं फिरू. तर चला मग आता इतकं सगळं तर काही केलेलं आहे तर बायकोसाठी ते पण काही विषय नाही आहे सत्यशी काय है ना बायको ती इच्छा आहे ना गाडीवर फिरायची. यस 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 यस. तर चला मित्रांनो तर चला आमची आली आहे 2 व्हीलर. आता ह्या 2 व्हीलरने आम्ही आता थोडंसं बघतो काय शॉपिंग करता येते. जास्त तर काही शॉपिंग करणार नाही आम्ही आणि एका ठिकाणी जायचं आहे आम्हाला तिथे जाऊन येतो. आमचं इकडचं काम झालेलं आहे फक्त एक फायनल टच करून येऊन जायचं आहे ना. तर चला आता आम्ही उद्या निघणार आमच्या गावी. तर आता थोडंसं आपण लॉंग ड्राईव्हचा आपण आनंद घेऊ ते गोव्यामध्ये. चलो रे बाय दिसते बा तुम्हाला हेल्मेट ना. चला तर असा होता ब्लॉग आजचा आणि आम्ही फिरलो आणि नंतर संध्याकाळी 12 वाजता सेलिब्रेशन केलं आहे बर्थडे. तर तो बर्थडेचा ब्लॉग आणि आमचा इथून निघण्याचा ब्लॉग एकच राहील. तर तो नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा.